कॅनडाचा विषय झाला, तिथलं पण काही प्रमाण असतो, काही जण असते सुद्धा नॉलेज. आपण काय सगळा सर्वे केला नाही. आता जे मला भेटले ते तर नाहीत, त्यांचं नॉलेज प्रेशर लेवलचं आहे, 4 वर्ष एक्सपिरियन्स. त्याच्यामुळे जास्तीत जास्त फॉरेनर टार्गेट करतात इंडियाच्या आयटी कंपनी. पुणे सगळ्यात पिकला आहे, परत बँगलोर असेल, हैदराबाद असेल, खूप मोठे आयटी पार्क आहेत त्या ठिकाणी. पुण्यात मित्रांनो 4000 पेक्षा जास्त आयटी, किती 4000 पेक्षा जास्त आयटी कंपनी म्हणजे वाढतच चालले. काही जण नोटीला आहे कमी झाले गेल्या पुण्यावर, अजिबात नाही, वाढत चालले. नवीन आयटी पार्क होत चालले, तुम्ही बघित असाल. त्याच्यामुळे तिथं आणखीन कंपनी येणार आहे. त्यामुळे डिमांड. ओके, स्टार्टिंग सॅलरी माझी स्वतःची 7000 रुपये स्टार्टिंग. किती कमी असू दे, काहीच फरक पडत नाही. तुमचे 7000चे 7 लाख कधी होतं तुम्हाला कळत नाही. फक्त तुमच्याकडे मी हे सांगितलं, एफर्ट तुमचे स्वतःचे, कन्सिस्टन्स लर्निंग तुमच्याकडे जर असेल ना मित्रांनो, कुणी तुम्हाला रोखू शकत नाही. कन्सिस्टन्सी आणि नॉलेज. 2 वर्षानंतर माझा मित्र 17 लाखाचं पॅकेज येणार, 17 लाखाचं पॅकेज फक्त 2 वर्षाचं एक्सपिरियन्स. दुसरा एक जण आहे, ओके, 2 वर्षाचा एक्सपिरियन्सवर 3 लाखावर काम, 3 लाख, त्याला पण 2 वर्षाचा एक्सपिरियन्स, याला पण 2 वर्षाचा. एवढं पॅकेज आहे कसं अचीव्ह केलं? बिकॉज ऑफ सगळ्यांचा बॅकबोन आहे. त्यामुळे तुम्ही खूप साऱ्या गोष्टी माहिती तुम्हाला माहित असतील किंवा नसतील, पण गव्हर्नमेंट सुद्धा आहे